श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजित मेहत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या भागापासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी माहिती जाणून घेत आहोत. तर आज आपण याच माहितीचा पुढचा भाग जाणून घेऊया. सर, पावसाळ्यात आणि एक प्रश्न येतो की त्वचेची किंवा केसांची काळजी जास्त घ्यावी लागते. तर या पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची निगा कशी राखावी? पावसाळ्यामध्ये कपडे ओले होण्याचं प्रमाण जास्त असतं. तसंच ओले झालेले कपडे किंवा धुतलेले कपडे वाळत नाहीत. कित्येक दिवस सूर्यप्रकाश दिसत नाही आपल्याला. त्यामुळे त्वचा रोगाचं प्रमाण जास्त ह्या काळामध्ये आपल्याला मिळतं. त्यासाठी एक शरीर किंवा कपडे जर ओले झाले तर ते लगेच सुकवावे किंवा बदलवणं अपेक्षित आहे. त्वचा ही वेळोवेळी कोरडी ठेवली पाहिजे, कारण ओलसरपणामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. मुख्यतः आंतरवस्त्रे वाळत नाहीत आणि त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण ह्या काळामध्ये वाढतं. त्यामुळं तो बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला कपडे लगेचच बदलणं अपेक्षित आहे आणि कोरडे असणं अपेक्षित आहे. त्वचा ही कोरडी ठेवावी आणि जर आवश्यकता असेल तर आयुर्वेदिक अभ्यंग तैल काही मिळतात, तर त्या तेलांचा आपल्याला वापर ह्या काळामध्ये निश्चितच फायदेशीर ठरतो. अच्छा सर, पावसाळ्यात पंचकर्म किंवा इतर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात का? होय, निश्चितच. आयुर्वेदानुसार ह्या ऋतूमध्ये आपण बस्ती सुचवलं जातो, कारण वर्षा ऋतू हा बस्तीसाठी उपयुक्त आहे. वातप्रकोप कमी करण्यासाठी आपण ह्या काळामध्ये बस्ती वापरतो, कारण बस्ती कर्मासाठी हा सर्वोत्तम काळ म्हटला जातो. आमच्या ग्रंथांमध्ये अष्टांग हृदयात वातशमनासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपचार सांगितला आहे. मुख्यत्वे करून बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा मानली जाते. पण पंचकर्म करत असताना पंचकर्म तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच किंवा देखरेखीखालीच हे करणं अपेक्षित आहे. बस्ती उपक्रमामध्ये योग बस्ती, कालबस्ती, कर्मबस्ती किंवा काही आजारानुसार, जसं सांधेदुखी आहे, त्यानंतर स्नायूचं दुखणं असेल, तर अशा आजारांमध्ये बस्ती खूप फायदेशीर ठरते. अगदी मलावस्तंभामध्ये सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो. ह्या काळामध्ये सगळ्यात उत्तम चिकित्सा म्हणून बस्ती सांगितलेली आहे. सर, या पावसाळ्यात आपलं घरातलं वातावरण आणि घराची स्वच्छता याबाबत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? पावसाळ्यामध्ये विशेष करून पावसाळ्याच्या वातावरणामध्ये घरामध्ये कोरडं राहणं अपेक्षित आहे. घर कोरडं ठेवायचं. त्यानंतर डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यासाठी डासांची पैदास होऊ देऊ नये. त्याशिवाय पिण्याचं पाणी जे आहे त्यानं दूषित होण्याची शक्यता आहे, तर ते झाकून ठेवलेलंच पाणी प्यायचंय. त्याशिवाय जर शक्य झालं तर उकळूनच पाणी पिलेलं योग्य राहील. अन्न जे आहे, अन्नपदार्थ हे झाकून ठेवायला पाहिजे. आणि विशेष करून घर हे हवेशीर पाहिजे, जेणेकरून काही श्वासाचे आजार, बुरशीजन्य आजार किंवा सर्दी खोकला ह्यासारखे किंवा ॲलर्जीसारखे काही आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात. अच्छा, पावसाळा आला की घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक काढे करून पिणं हे कितपत उपयुक्त आहे? आयुर्वेदिक काढ्यांमध्ये साधारणतः काही द्रव्य जे आहे ते स्वयंपाकघरातीलच द्रव्य आपल्याकडे वापरले जातात. मुख्यतः आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की असा काढा जर केला किंवा आपल्या ज्या जीवनशैलीमध्ये आपण जे वापरतो मसाले किंवा मसाल्याचे पदार्थ, त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती खरंच चांगली राहायला मदत होते. आयुर्वेदिक काढे तयार करताना तुळस, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, ज्येष्ठमध यांचे काढे आपण योग्य प्रमाणात घेतले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
पण प्रत्येकानेच दररोज काढा पिणं अपेक्षित नाहीये. आणि प्रत्येकाची प्रकृती, वय आणि आजार ह्या गोष्टींचा विचार करूनच वैद्यकीय सल्ल्यानुसारच त्याचं सेवन करणं अपेक्षित आहे. सर, पावसाळ्यात लोकांकडून कोणकोणत्या सामान्य चुका होतात? पावसाळ्यात सर्वसाधारणपणे रस्त्यावरचं अन्न खाणे, उघडं अन्न खाणं, जेणेकरून पचनाचे आजार होतात, अतिसार होणं, जुलाब होणं, उलटी, मळमळ असे काही आजार होऊ शकतात त्याच्यामुळं. तर ते टाळायला हवं. दूषित पाणी पिण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण वातावरण आणि भूगर्भातील जे पाण्याचा साठा आहे तो दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळं दूषित पाणी पिलं जातं. त्याशिवाय भिजलेले कपडे जर तासनतास घातले तरी त्वचाजन्य किंवा त्वचेचे आजार होतात. ह्याशिवाय स्वतःहून काही औषध घेण्याची काही जणांची प्रवृत्ती असते, तर त्या पण चुका होऊ शकतात. अति तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं, जसं आता पावसाळा आला की सगळ्यांना भजी खावीशी वाटतात आणि तिखट जास्त प्रमाणात जातं, ते काही योग्य नव्हे. अति तिखट तेलकट पदार्थांनी परत पित्त आणि वाताचा प्रकोप होतो. त्यानंतर उशिरापर्यंत जागरण करणं, ह्या सगळ्या सामान्यपणे होणाऱ्या चुका आहेत आणि ह्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत. अच्छा सर, पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचं सेवन हे करणं कितपत योग्य आहे? मुळामध्ये पावसाळ्यात अग्नी हा मंद झालेला असतो. दूध तसं अभिछंद निर्माण करणारं असतं. त्यामुळं दूध सुखोष्ण आपण दुग्ध घेऊ शकतो. मुख्यत्वे करून म्हशीचं दूध हे थोडंसं अभिछंद जास्त वाढवणारं असतं. त्यामुळं गाईचं दूध घेतलेलं कधीही उत्तम. त्यातल्या त्यात ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तर अशांनी गाईचं दूध घेतलेलं कधीही योग्य राहील. ह्या काळामध्ये दूध घेता येईल, साय काढलेलं किंवा त्यातलं क्रीम काढलेलं, आपण फॅट काढलेलं असं आपण म्हणूया. पण मुख्य करून दूध आपल्याला चालेल काही प्रमाणामध्ये, परंतु दुग्धजन्य पदार्थाचं सेवन जर आपण म्हणालात तर दही ह्या काळात आपण वर्ज्य करायला पाहिजे, कारण ते अति अभिछंदी ठरतं. जर घ्यायचंच ठरलं तर दुपारच्या जेवणामध्ये आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो, पण त्याहीपेक्षा ताकाचं सेवन केलेलं अति योग्य राहील. दुपारच्या जेवणानंतर जर तकर सेवन केलं तर अग्नी पण वाढतो आणि आपल्या शरीराचं प्रीणन होतं. त्याशिवाय पचनशक्ती सुधारायला मदत होते. आता राहिला दुसरं दुग्धजन्य पदार्थाचा विषय, जे की श्रीखंड, बासुंदी, चक्का किंवा आजकाल पनीर मिळतं. ह्या सगळ्या पदार्थांमध्ये मुख्य करून भेसळीचं प्रमाणही जास्तच आहे. तर हे जर पदार्थ आपण घेतले, अगदी कमी प्रमाणात घेतले तरच ते ठीक आहे. शक्यतो ही दुग्धजन्य पदार्थ जसं श्रीखंड आहे किंवा पनीर आहे किंवा दही आहे, मिठाईचे पदार्थ असतील, हे सगळे कॅलरी किंवा मग आहारामध्ये गुरुता देणारी आहेत. त्याच्यामुळं अग्नी आणखी मंद व्हायला लागतो, त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि मुख्य म्हणजे हे पदार्थ कितपत ते शरीराला उपयोगकारक ठरतील ह्याच्याबद्दल शंकाच आहे. कारण दूध आपण बघतोय व्यवहारामध्ये की कृत्रिम दूध मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांचे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. तर ह्या काळामध्ये शक्यतो ह्याचं सेवन टाळायचं. दुग्ध सोबत फळं आपण खातो, तर ते सुद्धा सॅलड ज्याला म्हणतो आपण, फ्रूट सॅलड, ते सुद्धा आपण टाळणं आवश्यक आहे. मुख्य करून ह्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या किंवा दुग्धजन्य विकार आपण त्याला म्हणूया, त्यात ताकाचं सेवन आणि तेही दुपारच्या जेवणानंतर हे केलेलं अगदी योग्य राहील. सर, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं कितपत योग्य ठरतं? आयुर्वेदानुसार शाक किंवा पालेभाज्या ज्या आहेत त्या ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात त्याच खाणं योग्य राहील. परंतु ते खात असताना सगळ्यात महत्वाची काळजी अशी घेतली पाहिजे की ते स्वच्छ धुतल्या पाहिजेत.
त्याच्यावरच्या कीटकनाशकांचा किंवा त्याच्यावर जे काही जंतू आहेत त्या जंतूचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुवून त्या भाज्या खाल्लेल्या योग्य राहतील आणि त्याच्यामुळं मलबद्धता पण कमी व्हायला मदत होते. अर्थात आयुर्वेदानुसार पालेभाज्या ह्या काळात सुद्धा कमी प्रमाणातच खाल्लेल्या योग्य राहतील, कारण अग्नी हा तसा मंदच असतो. शाक किंवा भाज्या ह्या वाळवलेल्या नसल्या पाहिजे, अगदी ताज्या आणि ह्या ऋतूत मिळणाऱ्या ज्या असतील त्याच आपण खाणं संयुक्तिक ठरेल. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजित मेहतरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.